विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची तळीये दरडग्रस्त गावाला भेट, घरांची कामं अद्याप अपूर्ण अवस्थेत, गावकऱ्यांशी साधला संवाद। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज महाड तालुक्यातील तळीये दरडग्रस्त गावाला भेट दिली। यावेळी त्यांनी तळीये दुर्घटना स्थळाला देखील भेट दिली। यावेळी त्यांनी म्हाडा अंतर्गत सुरू असलेल्या घरांची पाहणी केली आणि रखडलेल्या घरांच्या अपूर्ण अवस्थेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत लवकरात लवकर उर्वरित घरांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देखील दिल्या। यावेळी त्यांनी सरकारला जाब विचारत सरकार पुनर्दुर्घटनेची वाट बघत आहे का असा सवाल उपस्थित केला। घरापासून वंचित असलेल्या नागरिकांची भेट घेत दानवे यांनी नागरिकांना दिलासा देखील दिला। ब्युरो रिपोर्ट, स्वराज लाईव्ह, महाड, रायगड। तळीयेमध्ये जी घटना दुर्दैवी घडली होती ज्याच्यात 87 लोकांचा मृत्यू झाला होता, हा झाला होता 2021 मध्ये। आणि त्यावेळेस या तळीयेने आजूबाजूच्या 5-6 वाड्यांचा एक वेगळ्या ठिकाणी पूर्णपणे त्यांना एक गावच वसवायचं होतं। जवळपास 271 घरं त्याच्यासाठी आवश्यक आहे। आता मी माहिती घेतली 66 घरं पूर्ण झालेले, 35 घरं कंप्लीशनसाठी बाकी आहेत, 200 घरांसाठी जागा आहे, पण पूर्ण जवळपास 100च्या आसपास झाले। 100 घरं अजून बांधायची बाकी आहेत। 71 घर काय होणार, त्यांची जागा काय, अजून याचा कोणताही पत्ता नाही आहे। विशेषतः इथं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे। सरकारकडे प्रलंबित प्रस्ताव आहे। सांगण्याचा मुद्दा की अशा घटना वारंवार या राज्यात घडतात। तळीयेला घडल्या, मागे माळीण या गावात घडल्या होत्या, पुणे जिल्ह्यात कर्जतजवळ इर्शालवाडीला अशी घटना घडली। आणि मग अशा घटनेपासून आपण काही शिकलं पाहिजे। अजूनही एका गावचे लोक इथं राहायला आले, पण आजूबाजूच्या जे 4-5 वाड्या आहेत तिथले लोक त्यांच्याच गावात राहतात। आता मला वाटतं सरकार पुन्हा एखादी घटना व्हायची वाट बघते का, हा एक प्रश्न निश्चित सरकारला। मी याच्यात राजकारण करू इच्छित नाही, परंतु सरकारने जर योजना बनवलेली आहे तर ही योजना लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे, अशा प्रकारची भावना सगळ्यांची आहे, इथल्या नागरिकांची, इथल्या गावकऱ्यांची। घरं पूर्ण व्हायला आणि त्याचप्रमाणे सुविधा मिळायला दिरंगाई होते, त्याकरता विरोधी पक्ष नेते म्हणून आपण काय मांडणार आहात का प्रस्ताव? काय म्हणूनच मी इथं आलेलो आहे। मी एवढ्या सगळ्या दुर्गम भागात याच्यासाठीच येऊन पोहोचलेलो आहे की मला इथल्या वेदना माझ्या कानावर आल्या, मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कानावर आल्या होत्या। त्यांनी मला सूचना दिल्या होत्या की इथं जाऊन येण्याच्या विषयी, आणि म्हणून मी इथं आलेलो आहे। निश्चित आज पूर्णपणे दौरा झाल्यानंतर राज्य शासनातील संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वेळप्रसंगी या विभागाचे मंत्री किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निश्चित या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करू। ओके सर, आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह।